नमस्कार जय शिवराय शेतकरी सर्व 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आणि खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खूप आनंदाची अशी गुड न्यूज समोर येत आहे। ज्या योजनेचे शेतकरी खूप दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होते त्या पैशाचे ते अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झाले नव्हते। घोषणा तर झाल्या होत्या, काही जिल्ह्यांना, काही तालुक्यांना, काही महसूल मंडळांना ते वाटप पण झाले होते, परंतु अद्याप बरेच काही शेतकऱ्यांना किंवा बरेच काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, बरेच काही जिल्ह्यातील तालुक्यातील महसूल मंडळांना अद्यापही त्याचे वाटप झालेले नव्हते। शेतकरी म्हणून त्याच्यापासून ते वंचित होते। तर मुख्यतः 2 ते 3 योजनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एका सभेतून बोलत असताना खूप मोठी घोषणा त्यांनी जे की शेतकऱ्यांसाठी केलेली आणि ही घोषणा जे की शेतकरी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करून ते सर्व काही त्या घोषणाचे ते निर्णय घोषित केलेले आहे। तर ही खूप आनंदाची बातमी। नेमकं व्हिडिओमधील माहिती काय ते आपण सविस्तरपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया शेतकरी मित्रांनो, ज्याचा लाभ की नक्कीच शेतकऱ्यांना 100% होणार आहे आणि याच्यापासून बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट जे की 30,000 ते 35,000 पर्यंत पण हेक्टरी त्याची रक्कम पण भेटणार आहे शेतकरी मित्रांनो। तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी डिटेलमध्ये जाणून घेऊया। त्याकरता व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवरती मात्र नवीन असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा। तर शेतकऱ्यांनो तुम्हाला सांगू शकतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एका सभेतून बोलत असताना त्यांनी सर्वात पहिली जी की घोषणा केलेली ती म्हणजे की नमो किसान योजनेअंतर्गत नमो किसान योजनेची जी की शेतकरी फायनल तारीख त्यांनी डिक्लेअर करून शेतकऱ्यांना सांगितले की ह्या तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जे की पैसे देणार आहे आणि याचा विलंब याच्याचमुळे झाला की माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जे की महिलांना 14 ऑगस्टपासून भेटायला सुरुवात झाली। याच कारणामुळे जे की म्हणजेच की याच्या निधीत वितरित करण्याकरता थोडा टाईम झाला, परंतु शेतकरी मित्रांनो येत्या 31 ऑगस्टपर्यंत जे की नमो किसान योजनेचा जे की चौथा हप्ता आणि त्याचबरोबर 5वा हप्ता देण्याचं त्यांनी त्या घोषणेतून सांगितलेलं आहे। तर येत्या 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये देखील नमो किसान योजनेचा फायनल म्हणजेच की शेतकऱ्यांना फायनल डेट त्यांनी डिक्लेअर केली। चौथा आणि 5वा हप्ता एकंदरीत 4,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार ही मुख्यतः पहिली घोषणा झाली। आता मेन महत्त्वाची शेतकऱ्यांना ज्याच्याकरता तुम्ही व्हिडिओमध्ये आले, ज्याचं थंबनेल पाहून तुम्ही व्हिडिओमध्ये आले, मुख्यतः मेन प्रश्न म्हणजे मेन घोषणा म्हणजे सरसकट पीक विम्या संदर्भातील त्यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे। शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरल्या पण नव्हता, ज्या शेतकऱ्यांनी क्लेम नव्हतं पण केलं, अशा शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाले आणि खास करून राहिलेला उर्वरित 75% पीक विमा अद्यापही त्या शेतकऱ्यांना भेटला नव्हता, त्या शेतकऱ्यांना आता नक्कीच तो पीक विमा भेटेल असे त्यांनी जे की शेतकरी मित्रांनो एक मोठी घोषणा केलेली आहे। तर शेतकऱ्यांनो काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी हेक्टरी जे की शेतकऱ्यांना 29,500 रुपयापासून ते तर 35,500 रुपयापर्यंत हेक्टरी मदत देण्याचा त्यांनी खूप मोठा निर्णय जे की घोषित केलेला आहे, जाहीर केलेला आहे। आता ते कोणते जिल्हे मुख्यतः ते जिल्हे आणि कोणत्या जिल्ह्यांना सरसकट पीक विमा मंजूर झाला आहे थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया। तर तुम्हाला सांगू शकतो मुख्यतः पहिले ते 5 ते 6 जिल्हे त्यांच्या अकाउंटमध्ये शेतकऱ्यांना खूप जास्त त्यांची 90% सॉरी 80% वरील नुकसान नोंद झाल्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये थेट जे की 29,500 रुपयाची रक्कम पीक विम्याच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो त्याच्यामध्ये बऱ्याच काही जिल्ह्यांचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती शेतकरी मुख्य जिल्ह्यांमध्ये मिळतो, परंतु तुम्हाला नाव सांगितलं त्याचबरोबर वर्धा, नागपूर, हिंगोली, त्याचबरोबर चंद्रपूर, नाशिक, धुळे, त्याचबरोबर मित्रांनो इकडे जळगाव, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे, त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्हे आणि असं की बऱ्याच काही जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे। त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो नागपूरचा पण समावेश आहे, यवतमाळचा पण समावेश आहे आणि त्याचबरोबर मुख्यतः 5 जिल्हे त्याचे ज्यांना की शेतकऱ्यांना खूप जास्त मदत जे की 80% पीक विमा त्यांची नोंद झाल्यामुळे त्यांना सरसकट पीक विमा, त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांना म्हणजेच की जवळपास 29,500 रुपयाची रक्कम जे की त्यांच्या अकाउंटमध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून जमणार आहे, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या माध्यमातून। तर त्याच्यामध्ये यवतमाळ आहे, अमरावती आहे, चंद्रपूर आहे आणि गोंदिया आणि भंडारा हे 3 ते 4 ते 5 जिल्ह्यांचा त्याच्याचा समावेश आहे, ज्यांना शेतकरी मित्रांनो पूर्णतः 80% त्यांची नुकसान झाली होती 2023 ते 24 हंगामातील, म्हणजेच की खरीप असो किंवा रब्बी असो याकरताचे शेतकरी त्यांना। आणि हा तुम्हाला सांगू शकतो हा नुसता खरीपचाच नाही शेतकऱ्यांना, रब्बीचा पण तुम्हाला भेटणार आहे शेतकऱ्यांनो। त्याच्या संदर्भातून थोडक्यात आपण माहिती जाणून घ्या। तर तुम्हाला सांगू शकतो रब्बी हंगाम संदर्भातील पण आता पीक विमा जे की वाटपच झालेली शेतकऱ्यांना बऱ्याच काही महसूल मंडळांमध्ये, बऱ्याच काही जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना जिल्हा असो, भोकरदन तालुका असो, याचबरोबर इतर अनेक काही महसूल मंडळे त्यांना वाटप म्हणजेच की अद्याप चालू किंवा बऱ्याच काही शेतकऱ्यांना तो पीक विमा भेटलेला पण आहे शेतकरी मित्रांनो, या गहू असो, हरभरा असो, ज्वारी असो या पिकांसाठी। आणि तुम्हाला सांगू शकतो जे खरीप हंगामातील पीक विमा होता शेतकरी, तर खरीप हंगामामधील पीक विमा आता 31 तारखेपर्यंत सर्व काही खरीप असो किंवा रब्बी असो 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून अशी ही घोषणा त्यांनी खूप आनंददायी घोषणा शेतकऱ्यांसाठी केलेली। तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी 34 जिल्ह्यातील, त्याच्यापैकी अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर भंडारा, त्याचबरोबर चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तर खूपच आनंदाची बातमी। त्यांच्याकरता जे की 80% वरील नुकसान जे की मंजूर करून त्यांना नुकसान भरपाई पण मिळणार आहे आणि त्याचबरोबर पीक विमा
पण मिळणार आहे. आणि तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांनो, आता ज्या शेतकऱ्यांची खरीप हंगामामधील असो किंवा रब्बी हंगामामधील असो नुकसान झाली होती, त्यांना ते नुकसान भरपाई पण भेटणार आहे. लवकरात लवकर त्याची याद्या पण जाहीर होणार आहे. नक्कीच याद्या जाहीर झाल्या की शेतकऱ्यांनो, याद्या लागले की तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती सांगण्याचं काम आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. त्याकरता चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून घ्या पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी. तर शेतकऱ्यांनो, हेच माहितीपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओमधील माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.